रोटेशनल डायनॅमिक्स हा टॉपिक आपला सुरुवात झालेली आहे या टॉपिकला, आणि याच्यामध्ये काही बेसिक गोष्टीची चर्चा झालेली आहे. सर्क्युलर मोशन बद्दल जेवढं काय आहे त्याची चर्चा झालीच आहे. त्याच्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय असतं हे सांगितलं. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सेस आणि प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस या दोन्ही थेरमची चर्चा आपली झालेली आहे. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सेस आणि प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस आणि त्याचे जे काय ॲप्लिकेशन आहेत त्याच्यासाठी परत एकदा त्याची थोडक्यात रिव्हिजन मी घेणार आहे त्याची. तत्पूर्वी कायनेटिक एनर्जी रोटेशनल, दॅट इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी, याच्या संदर्भात काय प्रश्न तयार होऊ शकतात आणि जे आपल्याला बेसिक माहिती आहे, सीईटी साठी आपल्याला काही पॉईंट पुढे जायचे तर काय पुढे जायचे, कुठले कुठले मुद्दे आपल्याला अपेक्षित आहेत ते तर थोडं समजून घ्या. आजचं लेक्चर महत्वाचं असणार आहे. सो हा जो टॉपिक आहे या टॉपिक मध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जी किंवा अजून कुठलेही टॉपिक जे महाराष्ट्र बोर्डाच्या सिलेबस मध्ये खूप लिमिटेड आहेत, परीक्षेला जे क्वेश्चन विचारले जातात त्याची डिफिकल्टी लेवल थोडीशी पुढे आहे, पुढे जाऊन आपल्याला काहीतरी प्रश्न विचारले जातात, म्हणून आजचं लेक्चर महत्वाचं असणार आहे. लक्षात येते? सो रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. एवढं तर आपण शिकलेलोच असतो, हे तुम्हाला येतच असलं पाहिजे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. ज्यांनी स्वतःच्या मनाने अभ्यास करून 12वीचे बोर्डचे पेपर दिलेले असतील त्यांना हे बेसिक माहिती आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. इथपर्यंतचं बेसिक तर नक्कीच प्रत्येकाला माहिती आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे जर आपण जाणार असेल तर ह्याच्या पुढे काय होऊ शकतं, हा 1/2 I ओमेगा स्क्वेअर आहे, त्यातला एक ओमेगा आपण बाजूला घेतला. वी नो दॅट L इज इक्वल टू I ओमेगा, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू I ओमेगा. सो दुसरा एक फॉर्म्युला तयार होईल 1/2 L ओमेगा, 1/2 L ओमेगा. सो कायनेटिक एनर्जी रोटेशनल, दॅट इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 L ओमेगा. याच्यावर न्यूमेरिकल तयार होऊ शकतात. इनिशियल अँग्युलर मोमेंटम एवढी होती, फायनल अँग्युलर मोमेंटम एवढी झाली, व्हॉट इज चेंज इन कायनेटिक एनर्जी वगैरे असले प्रश्न इथं तयार होणं अपेक्षित आहे. पुढे आता अजून एक गोष्ट, जसं मी आत्ताच सांगितलं, L इज इक्वल टू I ओमेगा, देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू L बाय I. ओमेगा इज इक्वल टू L बाय I. ओमेगाची व्हॅल्यू उचला, ओमेगाच्या जागेवर टाका, काय फॉर्म्युला तयार होईल बघा, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 L. ओमेगाच्या जागेवर काय टाकणार आहे आपण, L बाय I, L बाय I. सो पुढचा एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 L स्क्वेअर बाय I, 1/2 L स्क्वेअर बाय I. हा पहिला फॉर्म्युला रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा. दुसरा फॉर्म्युला 1/2 L ओमेगा आणि तिसरा कायनेटिक एनर्जी रोटेशनल, दॅट इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 L स्क्वेअर I. परीक्षेला ज्या पद्धतीने प्रश्न विचारला जाईल त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर मांडता आलं पाहिजे. हे जर बेसिक झालेलं असेल तर याच्यात थोडे काही ऍडिशनल मुद्दे आता मी ऍड करतोय. इथपर्यंतच म्हणजे हे 12वी बोर्ड परीक्षा इथपर्यंत इथे येऊन थांबतो आपण. एक स्टेप फॉरवर्ड गेलो, अजून एक स्टेप फॉरवर्ड गेलो. आता परीक्षेला जे क्वेश्चन्स येतात फॉर्म्युला बेस, आपण हे शिकलो, I इज इक्वल टू mk स्क्वेअर. I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, m म्हणजे मास ऑफ द रोटेटिंग बॉडी आणि k म्हणजे कोण, रेडियस ऑफ गायरेशन. k म्हणजे कोण आहे, रेडियस ऑफ गायरेशन. सो जर I इज इक्वल टू mk स्क्वेअर ही व्हॅल्यू जर आपण वापरायची ठरवली तर आपल्याकडे फॉर्म्युला काय तयार होऊ शकतो रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा. हे पहा, कायनेटिक एनर्जी रोटेशनल काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, 1/2 I ओमेगा स्क्वेअर, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. मी आता सांगितलं तसं I ची व्हॅल्यू आपण काय टाकली, mk स्क्वेअर. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 I इज इक्वल टू mk स्क्वेअर, 1/2 mk स्क्वेअर. अजून वी नो दॅट phi इज इक्वल टू r ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू काय झालं, phi बाय, फक्त रेडियस मी कॅपिटल R ने दाखवतो, ओमेगा इज इक्वल टू phi बाय r. मग इथे हा जो ओमेगा शिल्लक आहे त्याच्या जागेवर मी टाकणार आहे phi बाय r, त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला, phi स्क्वेअर बाय r स्क्वेअर. ठीक आहे. हे मी जर रिअरेंज केलं थोडं व्यवस्थित,
So rotational kinetic energy is equal to 1/2 m v square, मी बाजूला ठेवतोय, शिल्लक राहील k square by r square into bracket 1/2 mv square, 1/2 mv square. This is translational kinetic energy. This is ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. बॉडी जर लिनियर मोशन मध्ये असेल तर तिची जी कायनेटिक एनर्जी असते ती असते 1/2 mv स्क्वेअर. देअरफॉर कायनेटिक एनर्जी रोटेशनल डिवायडेड बाय हे कोण आहे, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी किंवा लिनियर कायनेटिक एनर्जी. हे जर या बाजूला आलं तर कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल इज इक्वल टू k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. हे पाठ ठेवा. रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी याचा रेशो किती येतो, k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. हा झाला जनरल फॉर्म्युला. हा तुम्हाला रिंग साठी विचारला जाऊ शकतो, डिस्क साठी विचारला जाऊ शकतो, सॉलिड स्पेअर साठी विचारला जाऊ शकतो, हॉलो स्पेअर साठी विचारला जाऊ शकतो. तो देखील कसा काय हे मी तुम्हाला समजून सांगणार नाही. इथपर्यंत आपण असं शिफ्ट समजून घेतलेला आहे. हा एक फॉर्म्युला, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mk स्क्वेअर v स्क्वेअर बाय r स्क्वेअर. अर्थात रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे k स्क्वेअर बाय r स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1/2 mv स्क्वेअर. 1/2 mv स्क्वेअर म्हणजे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ते आपण या बाजूला घेतलं. नीट चेक करायचं परीक्षेला प्रश्न काय विचारलाय, रेशो ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी टू द ट्रान्सलेशनल एनर्जी का ट्रान्सलेशनल एनर्जी टू द रोटेशनल एनर्जी. आपण जे तयार केलंय ते आहे रोटेशनल एनर्जी पर टू ट्रान्सलेशन एनर्जी. म्हणजे रेशो जर विचारला तर रोटेशनल टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. काय फॉर्म्युला आलाय आपल्याकडे, k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. आता आपण हा फॉर्म्युला वापरून परीक्षेला वेगवेगळी गणितं कशी सोडू शकतो, वेगवेगळे प्रश्न कसे सोडू शकतो. परीक्षेला क्वेश्चन येईल, व्हॉट इज रेशो ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. रिंग साठी विचारतील, डिस्क साठी विचारतील, हॉलो स्पेअर साठी विचारतील, सॉलिड स्पेअर साठी विचारतील, सॉलिड सिलेंडर, हॉलो सिलेंडर, काहीतरी एक विशिष्ट बॉडी देतील आणि आपल्याला हा प्रश्न विचारला जाईल. मग आपण हे सगळं सोडवत बसायचं का, मी आता जे सोडवलं हे सगळं एक्सप्रेशन मी मांडलं ते काय आपण परीक्षेच्या वेळेस सोडवणार आहे का, तर नाही सोडवणार आहे आपण परीक्षेच्या वेळेस. आपल्याला हे ऑलरेडी येत असणार आहे. हा फॉर्म्युला पाठ करायचा k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. आता थोडं बेसिक नॉलेज पाहिजे तुम्हाला. 4 महत्वाच्या बॉडीज बद्दल आपण बोलूया. पहिली बॉडी आहे रिंग, दुसरी आहे डिस्क, तिसरी आहे सॉलिड स्पेअर आणि चौथी समजा हॉलो स्पेअर. तुम्ही याचा क्रम बदलू शकता, कुठल्याही क्रमाने आलं लक्षात ठेवलं तरी चालेल. ह्या ज्या वेगवेगळ्या बॉडीज आपल्याला दिलेल्या आहेत या प्रत्येक बॉडीसाठी समजा आपण एक ऍक्सिस कन्सिडर करतोय पासिंग थ्रू इट सेंटर. म्हणजे थोडक्यात काय सांगायला लागलो मी, रिंग दिली, इट इज रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. डिस्क दिली, इट इज रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. सॉलिड स्पेअर रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. हॉलो स्पेअर रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. सो या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या बॉडीज दिलेल्या आहेत, त्यांचे एम आय काय काय असतात. रिंग साठी फॉर्म्युला पाठ करा mr स्क्वेअर. सो रोटेटिंग रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर, एम आय किती आहे त्याचा, mr स्क्वेअर. डिस्क साठी तो आहे mr स्क्वेअर बाय 2. काय आहे, mr स्क्वेअर बाय 2. सॉलिड स्पेअर साठी तो किती आहे, 2/5 mr स्क्वेअर, 2/5 mr स्क्वेअर. आणि हॉलो स्पेअर साठी तो आहे 2/3 mr स्क्वेअर. रिंग साठी mr स्क्वेअर, डिस्क साठी mr स्क्वेअर बाय 2, सॉलिड स्पेअर साठी 2/5 mr स्क्वेअर, हॉलो स्पेअर साठी 2/3 mr स्क्वेअर. आता हे लक्षात कसं ठेवायचं, एक फॉर्म्युला पाठ करा फक्त रिंगचा. म्हणजे मी कसं केलं होतं अभ्यास करत असताना, मग रिंग साठी एक फॉर्म्युला मी पाठ केला होता mr स्क्वेअर. डिस्क साठी लक्षात ठेवा, सीईटी ही आठवण्यापेक्षा आयडेंटिफाय करण्याची एक्झाम. तुम्हाला पर्याय तुमच्या डोळ्यासमोर असतात, तिथून उत्तर निवडायचं असतं. मग डिस्क साठी प्रश्न विचारला, डिस्क हा शब्द समोर येणार, त्याशिवाय प्रश्न तयार होणार नाही. मग मी काय केलं होतं, डिस्क साठी डाय 2 आणि डिवाइड बाय डाय
डिवाइड बाय डाय, म्हणजे 2 ने भागा. मी एकच पाठ केलं होतं एम आर स्क्वेअर. काय पाठ केलं होतं? एम आर स्क्वेअर. मग डिस साठी डिवाइड बाय डाय, एम आर स्क्वेअर बाय 2. हा फॉर्म्युला माझा पाठ झाला पासिंग थ्रू द सेंटर. स्पेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये मला माहिती होतं दोघांच्यातही 2 एम आर स्क्वेअर आहे, म्हणजे एम आर स्क्वेअर तर आहेच आणि न्यूमरेटरला 2 आहे. म्हणजे मला फक्त काय गोंधळ कशात होणार होता? डिनोमिनेटर. मग मी काय करून ठेवली ती तयारी? हॉलो आणि हे जर आलं, सॉलिड आलं, तर सॉलिड 1 2 3 4 5 अक्षर आहेत. सॉलिड 5, सो 2/5. किंवा दुसरं, हा जो एस आहे तो कसा दिसतो? 5 सारखा दिसतो. सो हा एक विचार मी करून ठेवला होता, म्हणजे 2/5 एम आर स्क्वेअर. एकदा पाठ होईपर्यंत, नंतर पाठ झाले हा विचार करायची गरज नाही. आणि एवढा गोंधळ जरी झाला तरी मी हॉलोला सुद्धा लक्षात ठेवलं होतं. हॉलोची स्पेलिंग एच ने स्टार्ट होती. 1 2 3, 1 2 3 अशी एक हिंट मी तयार करून ठेवली होती की आपल्याला एक तर हॉलो जर आला तर 2/3 लिहायचंय. 2 एम आर स्क्वेअरचं कन्फ्युजनचं कारणच नाही. गोंधळ फक्त 5 घ्यायचा का 3 घ्यायचा. तर सॉलिडला काय आहे 5 आणि हॉलोला किती 3. रिंग साठी काय एम आर स्क्वेअर, डिस्क साठी काय एम आर स्क्वेअर. सर तुम्ही दुसरीकडेच चालला, आपलं चाललंय रेशो. तेच सांगायला लागलोय मी. रेशोचा प्रश्न रिंग, डिस्क, सॉलिड, हॉलो स्क्वेअर साठी विचारला तर आपल्याला के ची गरज आहे, बिकॉज के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आणि के कसा काढायचा त्याच्यासाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? मोमेंट ऑफ इनर्शिया. मग मी आता प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. आता मला काय हवंय? रेडियस ऑफ गायरेशन. काय हवंय? रेडियस ऑफ गायरेशन. कालचं लेक्चर जर व्यवस्थित केलं असेल तर काल मी काय सांगितलंय? रेडियस ऑफ गायरेशन कसा काढायचा? जो मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला असेल त्यातला एम कट करायचा. काय करायचा? एम कट करायचा. आणि उरलेल्या पार्टचा काय काढायचा? स्क्वेअर रूट. तो झाला आपला रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे कोण? के. पण आपल्याला ह्या उदाहरणामध्ये कशाची गरज आहे? के स्क्वेअर. कशाची गरज आहे? त्यामुळे स्क्वेअर रूट करत बसायचा नाही, फक्त एम कॅन्सल करायचं. काय करायचंय? एम कॅन्सल करायचंय. मी दोन्ही पण गोष्टी समजून सांगतो तुम्हाला. जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती असेल तर रेडियस ऑफ गायरेशन काढता येतो. कसा? जर विचारलाच प्रश्नच रेडियस ऑफ गायरेशनवर आला तर एम कॅन्सल करायचा, उरलेल्या पार्टचा स्क्वेअर रूट. मग एम कॅन्सल केला, उरला कोण? आर स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर रूट आर. एम कॅन्सल करायचा, उरलेल्या पार्टचा स्क्वेअर रूट. आर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आर. 2 चं किती झालं? रूट 2. एम कॅन्सल करायचा, उरलेला पार्ट कोण आहे? रूट 2/5 आर. रूट 2/5 आर. याचं काय नाव सांगा? एम कॅन्सल करायचा, रूट 2/3 आर. रूट 2/3 आर. समजलेलं आहे? काही शंका? ठीक आहे. पुढे या प्रश्नामध्ये आपल्याला के स्क्वेअरची गरज आहे. कशाची? के स्क्वेअर. मग इथे के काढायची गरज नाही, फक्त एम कॅन्सल करायचा, उरलेला पोर्शन कोण येणार इकडे? के स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर. म्हणजेच कोण इकडे? आर स्क्वेअर बाय 2. म्हणजे कोण? रूट 2/5 चा स्क्वेअर 2/5 आर स्क्वेअर. 2/3 आर स्क्वेअर. 2/3 आर स्क्वेअर. आता ह्या ज्या बॉडीज दिलेल्या आहेत यांच्यासाठी आपल्याला रेशो विचारला. कशाचा? कायनेटिक एनर्जी रोटेशनल टू कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल. हा रेशो आपल्याला परीक्षेला विचारला. हा रेशो काय आहे आपल्याकडे? के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. मग रिंग साठी के स्क्वेअरच्या जागेवर कोण आहे? आर स्क्वेअर. बघा फॉर्म्युला काय आहे? के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. रिंग साठी के स्क्वेअर म्हणजेच कोण? आर स्क्वेअर. इथं कोण आलं? कोण आलं? गाथा ऐकायला बसलाय काय तुकाराम महाराजांची? आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्या तुकाराम महाराजांच्या गाथेला सुद्धा अर्थ असतो. म्हणजे जर आपण ऐकायला बसलो तर ती सिरियसली ऐकली पाहिजे. बरोबर आहे? एखाद्या कीर्तनाला गेलो तर नाही आवडलं तर झोपलं तर चालतं. हे कीर्तन नाहीये. ऐकताय ना? लक्ष आहे ना? मग बोला ना. के स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे? आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर 1. सो इथं उत्तर किती येणार आहे? 1. सो फॉर रिंग कायनेटिक एनर्जी रोटेशनल आणि कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल याचा रेशो किती आहे? 1. पुढे इथे के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. के स्क्वेअरची जागा कोण चालवत आहे? आर स्क्वेअर बाय 2. मग आर स्क्वेअर बाय 2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर
कॅन्सल, किती राहिला 1/2, इथं किती आलं 1/2. आता परत खाली कोण आहे आर स्क्वेअर, ही व्हॅल्यू कशाची आहे के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर, आर स्क्वेअर आर स्क्वेअर कॅन्सल, किती आलं उत्तर तुमचं 2/5, किती आलं 2/5. आता इथे परत 2/3 आर स्क्वेअर, ही कशाची व्हॅल्यू आहे के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर, आर स्क्वेअर आर स्क्वेअर कॅन्सल, काय आलं उत्तर 2/3, किती आलं 2/3. हा आत्ताच घरी गेल्यानंतर अभ्यास करून ठेवायचा. परीक्षेला असं काही सगळा चार्ट नाही तयार करायला सांगायचे. परीक्षेला समजा तुम्हाला प्रश्न विचारला हा रेशो डिस्क साठी काढा, कशासाठी डिस्क, मग पहिल्यांदा काय आठवायला पाहिजे रेशोचा फॉर्म्युला. मग तुमच्या मनात पहिल्यांदा फॉर्म्युला येणार थिंकिंग प्रोसेस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. तर डिस्क साठी सोडवताय मग के स्क्वेअर ची व्हॅल्यू, मग डिस्क साठीचा एम आय आठवला पाहिजे. मग डिस्क म्हणल्यानंतर नावात डी आय आहे डिवाइड बाय डाय, फॉर्म्युला आठवला एम आर स्क्वेअर बाय 2, त्यातला एम कॅन्सल झाला, उरलेला पोर्शन कोणाला के स्क्वेअर, कोण आहे आर स्क्वेअर बाय 2, आर स्क्वेअर बाय 2 ला आर स्क्वेअर ने भागलं, आर स्क्वेअर बाय 2 बाय आर स्क्वेअर, आर स्क्वेअर आर स्क्वेअर कॅन्सल, उरलं कोण 1/2. दिस इज रेशो. फायनल ऑप्शन मध्ये डायरेक्ट काय बघायचं होणार, अख्खा चार्ट तयार करत बसायची गरज नाही. सो या पद्धतीने आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा रेशो काढता येईल. समजलेलं आहे. आता दुसरं रोलिंग कायनेटिक एनर्जी. काय रोलिंग कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी कशी रोलिंग, त्यासाठी तुम्हाला रोलिंग मोशन म्हणजे काय हे क्लिअर असलं पाहिजे. लक्ष द्या, या पद्धतीची अरेंजमेंट आहे. ठीक आहे, आणि इथून आपण एखादा बॉल याच्यावरून सोडून दिला, तो ज्या वेळेस खाली येईल त्यावेळेस पहिल्यांदा तो स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होत असेल. काय होत असणार आहे स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट तर होईलच, पण त्याच वेळेस तो पुढे पण जाईल, म्हणजे असा पुढे पण येणार आहे. हा जर फक्त जाग्यावर रोटेट झाला असता तर इट इज प्युअरली रोटेशनल मोशन. काय प्युअरली रोटेशनल मोशन, पुढे आलाच नसता, जागेवरच फिरला असता, तर याला आपण म्हणलं असतं प्युअरली रोटेशनल मोशन. लक्षात येतोय, तो रोटेट पण होतोय आणि एका सरळ दिशेने जातोय पण, बरोबर. मग ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन या दोघांची बेरीज याला आपण म्हणणार आहे रोलिंग मोशन. काय म्हणणार आहे रोलिंग. जर मी याच्यावर एखादा दुसरा असा पदार्थ ठेवला, तो रोल नाही होते, तो काय होत नाही रोटेट होत नाही, फक्त घसरत गेला पुढे, स्लाइडिंग मोशन, काय फक्त स्लाइड होत गेला, तर हिला असणारे फक्त लिनियर मोशन. काय असणार आहे लिनियर, जागेवर फक्त रोटेट झाला, जागेवर पुढे न येता जागेवर, प्युअरली रोटेशनल मोशन. फक्त स्लाइड झाला तर प्युअरली ट्रान्सलेशनल मोशन. पण रोटेट होत होत पुढे सरकला त्याला काय म्हणायचं रोलिंग मोशन. सो रोलिंग कायनेटिक एनर्जी हे दोघांचं मिक्सचर आहे. कायनेटिक एनर्जी रोटेशनल प्लस कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल. लक्षात येते, रोलिंग कायनेटिक एनर्जी मध्ये दोन्ही भाग येतात, रोटेशनल सुद्धा येतं आणि ट्रान्सलेशनल सुद्धा येतं. मग आतापर्यंत आपण जे शिकलो त्याच्यामध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे 1/2 I ओमेगा स्क्वेअर 1/2, आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आजपर्यंत आपण शिकवत आलेला फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर 1/2 mv स्क्वेअर. सो दिस इज रोलिंग कायनेटिक एनर्जी. एकदम सोपा सरळ फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी रोलिंग इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी रोटेशनल आणि प्लस ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. जर आपण हे सोडवलं तर रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1/2 I ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 mv स्क्वेअर. काय शंका? ठीक आहे, पुढे चला. मग आता हा फॉर्म्युला मी पुढे लिहितो. 1/2 I च्या जागेवर काय टाकलं मी mk स्क्वेअर, I च्या जागेवर mk स्क्वेअर, ओमेगाच्या जागेवर फी इज इक्वल टू आर ओमेगा, ओमेगा इज इक्वल टू फी बाय आर, ओमेगा इज इक्वल टू फी बाय आर. सो व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, फी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस पुढे कोण 1/2 mv स्क्वेअर 1/2 mv स्क्वेअर. सो नीट निरीक्षण करा 1/2 mv स्क्वेअर 1/2 m v स्क्वेअर आणि याच्याकडे पण कोण आहे 1/2 mv स्क्वेअर. एवढा पोर्शन कॉमन निघेल.
1/2 mv² कॉमन निघलं. शिल्लक काय राहिलं बघा, k² k² आणि हे कॉमन निघाले +1. सो रोलिंग कायनेटिक एनर्जी काय फॉर्म्युला मिळाला बघा तुम्हाला, ke रोल इज इक्वल टू 1/2 mv² इंटू ब्रॅकेट k²/r² +1 थोडं नीट लक्ष द्या. आता हे 1/2 म्हणजे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. काय आहे ही? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. काय मिळालं मग तुम्हाला, रोलिंग कायनेटिक एनर्जी आणि हे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इकडे बघायला ना काय मिळेल, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल. हा रेशो पाहण्यापूर्वी आपण रोटेशनल आणि ट्रान्सलेशनलचा रेशो बघितला. कशाचा? रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल. काय मिळालं होतं तिथं, k²/r². काय मिळालं होतं, k²/r². इथे काय मिळेल, k² r²+1. मग त्या रेशो मध्ये एक मिळवायचं आहे. काय आलं इकडं, k² r²+1 म्हणजे हा जो चार्ट आपण तयार केला मगाशी, पुढचा पॉइंट ऍड करू आपण त्यात, कायनेटिक एनर्जी रोलिंग टू कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल. काय करायचंय आपल्याला, हा जो रेशो तयार झालाय k² r², त्यात एक मिळवायचा. सो 1 + 1 2. सो हा रेशो किती येणार आहे, 2. काय येणार आहे रे, 2. ठीक आहे. इथे काय येणार, हा 1/2 +1 किती आला, 3/2. किती आला, 3/2. याच्यात 1 मिळवलं किती आला, 7/5. किती आला, 7/5. याच्यामध्ये 1 मिळवलं किती येणार, 5/3. किती येणार, 5/3. दोघांची बेरीज करायची, न्यूमरेटर तोच ठेवायचा. 2 आणि 5 7, 3 आणि 2 5 /3. सो k²/r²+1 असा रेशो आपल्याला मिळेल. समजलेला आहे. सो हा जो चार्ट आहे तुम्हाला स्वतःच्या मनाने तयार करायचा आहे, पाठांतर करायची गरज नाही. आता स्पेसिफिक असा प्रश्न आला, आपण जनरल फॉर्म्युला काय पाहिलाय, कायनेटिक एनर्जी रोलिंग इज इक्वल टू 1/2 mv² डिवायडेड बाय k²/r²+1. समजा हा प्रश्न स्पेसिफिक रिंग साठी आला, की रिंग साठी रोलिंग कायनेटिक एनर्जी किती. मग तुम्ही हा प्रश्न रिंग साठी सोडवताय. थोडक्यात काय येईल तुमचं उत्तर, ke रोल इज इक्वल टू 1/2 mv². रिंग साठी, रिंगचा mi काय, mr². बरोबर. रेडियस ऑफ गायरेशन काढायचं, m कॅन्सल, त्याचं स्क्वेअर रूट. पण रेडियस ऑफ गायरेशनचा आपल्याला स्क्वेअर लागतोय, त्यामुळे m कॅन्सल करा. फक्त शिल्लक राहिला पार्ट म्हणजे k². उरलं कोण, r². मग r²/r² किती आला, 1. 1 + 1 2. सो इथं किती आलं, 2. 2 कॅन्सल. सो रोलिंग कायनेटिक एनर्जी फॉर रिंग इज इक्वल टू mv². हे कोणासाठी सोडवलं आपण, रिंग साठी. असा स्पेसिफिक प्रश्न पण येईल. प्रत्येकच वेळेस रेशो विचारला जाईल असं काही सांगता येत नाही. चला, हाच प्रश्न जर समजा आपण हा रिंग साठी सोडवला, तोच प्रश्न जर आपण डिस्क साठी सोडवायचं ठरवलं. कशासाठी, डिस्क साठी. चला, काय होईल डिस्क साठी, फॉर्म्युला तोच, ke रोल इज इक्वल टू 1/2 mv² डिवायडेड बाय k²/r²+1. 1/2 mv² इंटू ब्रॅकेट k²/r²+1. आता प्रश्न कोणासाठी सोडवताय, डिस्क. आहे का तुम्हाला त्याचा mi माहिती, नाही. आता माहितीये का डिस्क, आपल्याला माहितीये रिंग. रिंगचा काय येतो, mr². डिस्कला काय करायचं, डिवाइड बाय 2. सो काय होणार मग, mr² डिवायडेड बाय 2. त्याच्यावरून काय काढून घ्यायचा, k². m कॅन्सल करा, उरलो कोण, r²/2. त्याला r² ने बघायचं, म्हणजे इथे उरला किती, 1/2. 1/2 + 1 3/2. किती आलं, 3/2. सो ke रोल कोणासाठी, डिस्क साठी 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 3/2.
into bracket 3/2. So rolling kinetic energy is equal to 3/4 mv square. किती? 3/4 mv square. 3/4 mv square. समजलं इथपर्यंत? चला, हाच प्रश्न सॉलिड स्पेअर साठी विचारला. कशासाठी विचारला? सॉलिड स्पेअर साठी हाच प्रश्न विचारला. काय करतात? मूळ फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे? के रोलिंग कायनेटिक एनर्जी 1/2 mv स्क्वेअर इंटू ब्रॅकेट के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस 1. समजलं इथपर्यंत? काही अडचण नाही. आता सॉलिड स्पेअर साठी जर प्रश्न विचारला की याचा एम आय आठवा, काय येणार? 2/5 mr स्क्वेअर. काय आला? 2/5 mr स्क्वेअर. मग आर स्क्वेअर किती शिल्लक राहिला? 2/5 आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर कॅन्सल. उरलो कोण? 2/5 प्लस 1, दॅट इज 2/5 प्लस 1. तिरकस गुणाकार केला, 2 अधिक 5 किती झाले? 7. 7/5. सो इट इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर डिवायडेड बाय 7/5 that is equal to 7 into 10. 1 into 7 7, 2 into 5 10, 7/10 mv square. So rolling kinetic energy for solid sphere 7/10 mv square. 7/10 mv square. हा प्रश्न स्वतंत्रपणे कोणासाठी विचारला जाऊ शकतो? अजून हॉलो स्पेअर. कशाला विचारला जाऊ शकतो? हॉलो स्पेअर. चला, हॉलो स्पेअरचा एम आय माहिती आहे का? आहे 2/3 mr स्क्वेअर. 2/3 mr स्क्वेअर. अगेन रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय? 1/2 mv स्क्वेअर 1/2 mv स्क्वेअर इंटू ब्रॅकेट के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस 1. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस 1. समजलं? व्हॅल्यू कोणाची टाकायची आपल्याला आता? के स्क्वेअरची. काय होणार याच्या के स्क्वेअरची व्हॅल्यू? याच्यातला एम विसरून जा. काय शिल्लक राहिलं? 2/3 आर स्क्वेअर. 2/3 आर स्क्वेअर. खालच्या आर स्क्वेअरने वरचा आर स्क्वेअर खाल्ला 2/3 मधला. उरलं किती? 2/3 प्लस 1. तिरकस गुणाकार वगैरे करून सोडवलं. हे किती आलं? 5/3. किती आलं? 5/3. सो रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर डिवायडेड बाय 5/3. That is equal to 5/6. 5/6. So kinetic energy rolling kinetic energy कोणासाठी? हॉलो स्पेअर साठी 5/6 mv स्क्वेअर. 5/6 mv स्क्वेअर असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. समजलेला आहे? काही शंका? ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला कळलं, जर आपण हे नीट लक्ष देऊन पाहिलं, अख्खा mv स्क्वेअर एवढी याची रोलिंग एनर्जी आहे. रोल होत असताना तो जास्त एनर्जीनं रोल होतोय. लक्षात? इथे 0.75 mv स्क्वेअर थोडीशी कमी आहे. इथे 0.7 mv स्क्वेअर आहे. किती? 0.7 mv स्क्वेअर. इथे 50/6 केलं तर 0.8 थोडीशी जास्त आहे. आलं लक्षात? तर सर्वात जास्त रोलिंग एनर्जी कोणाची आहे? mv स्क्वेअर. कोणाची आहे? सो रोलिंग कायनेटिक एनर्जीचा ट्रेंड, रोलिंग कायनेटिक एनर्जी सगळ्यात जास्त कोणाची आहे? रिंग. पहिल्यांदा कोणाची काढली होती आपण? रिंग साठी सगळ्यात जास्त. ठीक आहे. 2 नंबरला कोण आहे? कोण आहे? हॉलो स्पेअर. कोण आहे? हॉलो स्पेअर. तर हॉलो स्पेअरला 2 नंबरला आहे. 3 नंबरला कोण आहे? हे किती आहे? 0.7 आणि हे किती? 0.75. कोण आहे? 0.75. सो 3 नंबरला 0.75 येणार. सो इथे कोण आहे? डिस्क. आणि सर्वात शेवटी कोण येतोय? सॉलिड स्पेअर. सो रोलिंग कायनेटिक एनर्जी सगळ्यात जास्त कोणाची आहे? रिंग. 2 नंबरला कोणाची आहे? हॉलो स्पेअर. 3 नंबरला कोणाची आहे? डिस्क. आणि सगळ्यात शेवटी कोण आहे? सॉलिड स्पेअर. ठीक आहे. अजून एक अप्लाइड क्वेश्चन येतो याच्यावर नीट लक्ष द्या.
आपण रिंगचा MI बघितला बाळांनो, किती आला? mr². डिस्कचा बघितला, किती आला? mr²/2. सॉलिड स्पेअर बघितला, 2/5 mr². हॉलो स्पेअर बघितला, 2/3 mr². काल आपण फिजिकल सिग्निफिकन्स बघितलाय मोमेंट ऑफ इनर्शियाचा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे काय? इट प्लेज रोल ऑफ इनर्शिया इन रोटेशनल मोशन. इट प्लेज रोल ऑफ इनर्शिया इन रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशनला होणारा विरोध थोडक्यात. जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तेवढा विरोध जास्त, जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी तेवढा विरोध कमी. समजते ना मी काय सांगतो ते? मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढा जास्त तेवढा विरोध जास्त, जेवढा कमी तेवढा विरोध कमी. सो लक्ष द्या. हे मी सोडवलं तर mr² चा कोएफिशियंट किती आहे? 1. हा किती आहे? 1/2. म्हणजेच किती? 0.5. किती आहे? 0.5. म्हणजे mr² ला अख्ख्या 1 ने गुणलं तर रिंगचा MI येतोय. mr² ला प्रोव्हाइडेड दॅट ह्या सगळ्या ज्या बॉडीज आहेत त्यांचा मास आणि रेडियस सेम आहे. याचं जेवढं मास आहे रिंगचं तेच डिस्कचं आहे, तेच हॉलो स्पेअरचं आहे, तेच सॉलिड स्पेअरचं आहे. जेवढी रेडियस रिंगची आहे तेवढीच डिस्कची आहे, तेवढीच स्पेअरची आहे. असं असेल तर mr² ला 1 ने गुणलं तर रिंगचा MI मिळतोय. 0.5 ने किंवा अर्ध्याने गुणलं तर कशाचा मिळतोय? डिस्कचा. 2/5 2/5 0.4 काय मिळतोय? 0.4. कोणासाठी? सॉलिड स्पेअर. आणि हॉलो स्पेअर साठी 2/3 0.6667. दॅट इज 0.67. 0.67. मग याच्यावरून आपल्याला क्रम मिळेल, MI ची ऑर्डर मिळेल, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाची ऑर्डर सांगा. मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यात जास्त कोणाचा? रिंगचा. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यात जास्त. आय रिंग. कोणापेक्षा जास्त? 2 नंबरला कोण आहे? 1 नंतर किती आहे? हॉलो स्पेअर. सो आय ऑफ हॉलो स्पेअर. पुढे 0.5 आणि 0.4 कोण मोठे? 0.5. सो आय डिस्क आणि सॉलिड स्पेअर. सॉलिड. जर आपल्याला नॅचरल ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शियाचा ट्रेंड विचारला, ऑर्डर विचारली, तर सर्वात जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा आहे? रिंगचा. रिंगच्या मोशनला सगळ्यात जास्त विरोध होतो. नंतर हॉलो स्पेअर, पुढे डिस्क, आणि सगळ्यात कमी विरोध कशाला आहे? सॉलिड स्पेअर. लक्षात येते? त्याच्यामुळं यांना जो टाइम लागतो खाली पोचायला, समजा आपण एनक्लाइन प्लेन वरून त्यांना सोडून दिलं सगळ्यांना एकाच वेळी इथून रिंग सोडली, डिस्क सोडली, सॉलिड स्पेअर सोडला, हॉलो स्पेअर सोडला. ज्याचा इनर्शिया कमी, ज्याला विरोध कमी, त्याचा वेग जास्त, तो सगळ्यात कमी वेळात पोहोचणार. सगळ्यात कमी वेळात पोहोचणार. लक्षात येते का? आणि ज्याला विरोध जास्त, ज्याला विरोध जास्त त्याला परमिशन मिळेल पण सगळ्यात शेवटी मिळेल. सगळ्यात शेवटी तो पोहोचतो. मग त्याला सगळ्यात जास्त वेळ लागतो. काय होतंय? सगळ्यात जास्त वेळ लागतो. म्हणजे आपण पहिल्यांदा वेग काढू, वेलोसिटी किंवा स्पीड. सांगा सगळ्यात जास्त स्पीड कोणाचं? सॉलिड स्पेअर. कारण त्याला होणारा विरोध कमी आहे. कॉन्सेप्च्युअली लक्षात ठेवा, त्याला होणारा विरोध कमी आहे. सो वेलोसिटी जास्त कोणाची? सॉलिड स्पेअर. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोण पोचतो? सॉलिड स्पेअर. त्याच्यापेक्षा थोडासा कमी डिस्क. फी कोणाची? डिस्क. त्याच्यापेक्षा थोडीशी कमी कोण? हॉलो स्पेअर. आणि सगळ्यात कमी रिंग. समजलं? आता दुसरी गोष्ट, ज्याची व्हेलॉसिटी जास्त त्याला सगळ्यात कमी टाइम लागणार. वेग जास्त आहे त्यामुळे कमी वेळात पोहोचणार. वेग जास्त असल्यावर कमी वेळात पोहोचणार. वेग कमी असेल तर पोचायला लागणारा वेळ जास्त. वेळ कमी असल्यावर पोचायला लागलेला वेळ जास्त. वेग जास्त, पोचायला लागणारा वेळ कमी. वेग कमी, पोचायला लागणारा वेळ जास्त. तर सर्वात जास्त वेळ कोणाला लागणार आहे? वेग कोणाचा जास्त आहे? कमी आहे? रिंग. सो टाइम
कोणाला जास्त लागणार आहे? रिंग. नंतर कोणाला लागणार आहे? हॉलो स्पेअर. थोडक्यात सगळ्यात जास्त टाइम बद्दल बोलतोय आपण. कोणाला सगळ्यात जास्त वेळ लागला? रिंग. पुढे दुसरं कोण? डिस्क. तिसरं कोण? डिस्क नाही, हॉलो स्पेअर. मग कोणासाठी? डिस्क साठी. आणि सगळ्यात शेवटी कोण आहे? सॉलिड स्पेअर. ठीक आहे. ज्यांनी संपूर्ण 12वीची बोर्ड परीक्षा झाली तरी रोटेशनल डायनॅमिक्स अजून बघितलेला नाहीये नीट, त्यांना मी विनाकारण गोड बोलत बसणार नाही. तर तुमच्या डोक्यावरून जात असेल तर हा परिणाम आहे आपण वर्षभर जो काही अभ्यास न करता केलेला टाइमपास आहे त्याचा. आलं लक्षात? आणि जर अभ्यास केला असेल तर हे जे अभ्यास केलंय त्याच्या पुढे जायचंय आपल्याला. आणि हे सगळे पुढचे पॉइंट आहेत. स्वतः लक्षात ठेवा, हे मी माझा अभ्यास करताना पण केलं होतं आणि हे लक्षात ठेवावं लागलं होतं. आता जो जो विचार मी आता केला तोच पेपरला करावा लागतो. पहिल्यांदा आपल्याला ट्रेंड माहिती पाहिजे इनर्शियाचा. मग इनर्शियाचा ट्रेंड असा तुम्ही प्रत्येक वेळेस गुणाकार बघा का ते किती आलं, 1 आहे, 0.5 आहे, 0.4 असं बघायचं का? नाही. मग मी काय केलं तर स्वतःची एक हिंट तयार करून ठेवली होती. मोमेंट ऑफ इनर्शियाचा ट्रेंड कसा लक्षात ठेवायचा? RHS. काय माझं सांगतो आता, हे 3 गोष्टी मला पाठ करायचे तर मी तयार करत नव्हतो, परीक्षेच्या वेळेस तयार करत नव्हतो. मी पण पाठांतर केलं तर पेपरच्या वेळेस वेळ आपल्याला खर्च करायचा नव्हता. मग अभ्यास करत असताना काही गोष्टी मी क्लिअर केल्या. पहिल्यांदा ट्रेंड लक्षात ठेवायचा आयचा. कशाचा? आय, मोमेंट ऑफ इनर्शिया. कशा पाठ केल्या होत्या मी? आय 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 आय, चारीच्या चारी लिहायच्यात आपल्याला. बरोबर. राईट हँड साइड, राईट हँड साइड, सर्वात शेवटी, सर्वात शेवटी. आता उरलं कोण? डिस्क. मग हा उरलेला कोण होता? डिस्क. समजलं? असा ट्रेंड मी लक्षात ठेवला होता. RHS, राईट हँड साइड, राईट हँड साइड. मी हे निमोनिक्स तयार केलं होतं. पुढे कोण? SS, सॉलिड स्पेअर. आणि उरला कोण? डिस्क. मग मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यात जास्त कोणाचा आहे? रिंग. हॉलो स्पेअरचा 2 नंबरला, डिस्कचा. आता ज्याचा इनर्शिया बघा, आता थोडा कॉमन सेन्स. मी काय पाठ केलं होतं? ज्याचा इनर्शिया जास्त त्याला विरोध जास्त. इनर्शिया जास्त, विरोध जास्त. साधी गोष्ट आहे ना. इनर्शिया आहे म्हणजे मोशनला होणारा विरोध आहे. म्हणजे ज्याची इनर्शिया जास्त त्याला होणारा विरोध जास्त. विरोध जास्त, सगळ्यात शेवटचं तिकीट त्याला मिळणार आहे. कारण की उमेदवारांचा विरोध आहे आणि त्याला विरोध नाही. नितीन गडकरींना विरोध नाही, लगेच तिकीट. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना विरोध नाही, त्यांच्या पार्टीतून लगेच तिकीट. बरोबर आहे. पण समजा असं एखादं ठिकाणी दक्षिण मुंबई वगैरे की तिथं भाजपला पण तिकीट द्यायचंय, शिवसेनेला पण तिकीट द्यायचंय, कुठल्या? शिंदेच्या शिवसेनेला, आणि समजा अजितदादाच्या राष्ट्रवादीला पण द्यायचे. असेच 3 पक्ष आहेत ना. आणि आता मनसेची पण एंट्री झाली, 4थं राज ठाकरे भेटून आले. मग समजा त्यांचा एखादा उमेदवार आहे, त्यांचा स्वतःच पोरग अमित दादा, अमित भाई काय असेल ते, त्यांना उभा राहायचं असेल तर तिथं आता काय आहे? 4 जण आहेत. तर उमेदवारी लवकर घोषित होणार नाही. सगळ्यात शेवटी जेवढा विरोध जास्त तेवढा टाइम जास्त. मग इथे विरोध जास्त, पोचायला टाइम सुद्धा त्याला सगळ्यात जास्त. सो टाइमचा ट्रेंड तोच आहे जो इनर्शियाचा आहे. टाइमचा ट्रेंड तोच जो की इनर्शियाचा आहे. मग काय होणार? टाइम टेकन बाय रिंग, नंतर कोण? टाइम टेकन बाय हॉलो स्पेअर, टाइम टेकन बाय डिस्क, आणि टाइम टेकन बाय सॉलिड स्पेअर. आलं लक्षात? वेळ जास्त लागला, वेळ जास्त लागला म्हणजे वेग कमी. वेळ जास्त लागला म्हणजे वेग कमी. वेळ कमी लागला म्हणजे वेग जास्त आहे. मग व्हेलॉसिटीचा ट्रेंड वेगळा जरा. व्हेलॉसिटीचा ट्रेंड, सॉलिड स्पेअरचा वेग सगळ्यात जास्त म्हणून त्याला वेळ कमी, आणि रिंगचा वेग सगळ्यात कमी म्हणून वेळ जास्त. पाठांतर करताना थोडं तरी लॉजिकली करा रे. गाडी जोरात पळवताल, गाडी जोरात पळवल्या वेळ जास्त लागेल का कमी लागेल? मग काही उत्तर देताना जरा विचार करून तरी उत्तर द्या ना. वेग जास्त, वेळ कमी, वेग जास्त, वेळ कमी. इथं काय आहे? इथं सगळ्यात कमी आहे ना, म्हणजे याचा वेग सगळ्यात जास्त. याला वेळ सगळ्यात जास्त म्हणजे याचा वेग सगळ्यात कमी. ठीक आहे. आता हे न शिकवताच सरांनी जरा अवघड करून शिकवलं. मी ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस मी हे पॉइंट अभ्यासलेले आहेत. असं काही नाही की ह्याच्या प्रश्न विचारलाच गेला.
पण प्रश्न विचारला गेला तर आपल्याला माहिती असलं पाहिजे, म्हणून हे सगळं रेडीमेड तयार करून ठेवलेलं आहे. चला पुढे आता प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऑफ किंवा थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. काल सांगतोय ना मी, काल ही आपली थिअरी झालेली आहे. काल ही थिअरी आपली झालेली आहे. आता त्याचे ऍप्लिकेशन्स पाहणार आहेत आपण. त्याचे ऍप्लिकेशन्स आपण पाहणार आहे. काल मी हे थिअरम पटवून देत असताना थिन युनिफॉर्म रॉडच्या बाबतीत काय असेल त्या गोष्टी पटवून दिलेत. थिन युनिफॉर्म रॉड. परत एकदा रिव्हिजन घेतोय. फक्त कल्पना करा, दिस इज थिन युनिफॉर्म रॉड. दिस इज थिन युनिफॉर्म रॉड. दिस इज थिन युनिफॉर्म रॉड. दिसला नाही दिसला तरी दिस इज अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. हा एक ऍक्सिस आहे जो त्याच्या सेंटर मधून जातोय. ठीक आहे. थिन युनिफॉर्म रॉडचा सेंटर आणि सेंटर ऑफ मास एकच आहे. आणि दिस रॉड इज रोटेटिंग अबाउट दिस ऍक्सिस. ह्या पॉइंटला मी थोडक्यात काय म्हणतोय, सी. आणि दुसरा एक ऍक्सिस मी दाखवणार आहे, पासिंग थ्रू इट्स एज. पासिंग थ्रू इट्स एज. पासिंग थ्रू इट्स एज. आता एकाच वेळी बॉडी दोन ऍक्सिसच्या भोवती फिरत नाही. या ऍक्सिस भोवती फिरत असेल त्यावेळेचा एम आय ओ हा पॉइंट आहे, काय धरूया, आय ओ. या पॉइंट भोवती फिरत असेल तर आय सी. अख्ख्या रॉड ची लांबी काय गृहीत धरणार आहे आपण, एल. त्या रॉडचा मास एम, काय धरणार आहे, एम. आणि ऑब्विसली हे जे दोन ऍक्सिस मधलं अंतर आहे, जे कुठल्या अक्षराने दाखवलं जातं, एच, ते काय होईल, L/2. बरोबर. मग एखादा थिन युनिफॉर्म रॉड असेल तर त्याच्या सेंटर मधून जाणारा, सेंटर ऑफ मास मधून जाणारा जो ऍक्सिस असतो त्या ठिकाणचा एम आय असतो ml²/12. किती असतो, ml²/12. सो थिन युनिफॉर्म रॉड rotating about an axis passing through its center, its mi is ml²/12. समजले इथपर्यंत. आपल्याला शोधायचं आहे पासिंग थ्रू इट्स एज. दिस इज ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स एज. काय होणार सांगा, काय सांगितलं होतं आपण, IO इज इक्वल टू IC प्लस MH². IO इज इक्वल टू IC प्लस MH². प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. IC किती मिळाला आपल्याला, ml²/12. किती मिळाला, ml²/12. m शिल्लक राहिला. h म्हणजे कोण, L/2. त्याचा स्क्वेअर काय झाला, ml²/4. L²/4. ठीक आहे. कॉमन डिनोमिनेटर किती आला, 12. त्याचा ऑलरेडी 12 आहे, ml² प्लस 12 येण्यासाठी याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3. मग न्यूमरेटरला पण 3. सो किती आलं हे, 3ml². किती, 3ml². Therefore it is equal to 4ml²/12. 4ml²/12. 4 3s are 12. So ml²/3. IO is equal to ml²/3. समजलं. This is mi of the thin uniform rod rotating about an axis passing through its edge. समजलेलं आहे. ठीक आहे. आता दुसरा, मिडवे बिटवीन. अजून एक घेणार आहे आपण. कुठून जाणार आहे तो, मिडवे बिटवीन, दोघांच्या मधून. कशा कशा मधून, सेंटर ऑफ मास दॅट इज सेंटर अँड एज. सेंटर अँड एज, त्या दोघांच्या मधून जर एखादा ऍक्सिस जात असेल तर त्याचा एम आय काय. कन्सिडर अ थिन युनिफॉर्म रॉड. कन्सिडर अ थिन युनिफॉर्म रॉड. सो दिस इज थिन युनिफॉर्म रॉड. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, मिडवे बिटवीन. ऍक्सिस कडून चाललेला आहे, मिडवे बिटवीन. कोणाकोणाच्या मधून, सेंटर आणि एज. समजा हा जो पॉइंट आहे तो सेंटर आहे आणि हा काय आहे, एज. त्याच्यामधून चाललाय म्हणजे या ठिकाणी कुठून तरी चाललाय. ठीक आहे. आपला प्रश्न आहे, या ऍक्सिस साठी इथून जाणारा एक ऍक्सिस आहे,
याच्या भोवती बॉडी रोटेट होतीये, असं धरलं तर हा आपला IO आहे. कोण आहे? IO. तो आपला प्रश्न विचारलेला आहे. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस वापरत असताना किंवा थिअरम ऑन पॅरलल ऍक्सिस वापरत असताना कालच मी एक हिंट सांगितली, जो आपण ऍक्सिस घेणार आहोत मेन ऍक्सिस, तो कुठून गेला पाहिजे? सेंटर मधूनच गेला पाहिजे. पॅरलल ऍक्सिस दुसरीकडून घ्यायचा नाही. सो जोडदार पकडावा लागेल. तो कुठला आहे? पासिंग थ्रू द सेंटर. हा एक मी अंदाजे घेतोय. या ठिकाणचा एमओ आपण काय घेणार आहे? आयसी. प्रश्न कशाबद्दल विचारलाय? आयसी. आयओ. बोला आता. आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एमएच स्क्वेअर. देअरफॉर आयओ इज इक्वल टू आयसी. आयसी किती आहे? ml स्क्वेअर बाय 12. ml स्क्वेअर बाय 12 बरोबर, प्लस mh स्क्वेअर. एम एच ची जागा, एच मध्ये कोण आलं? एल बाय 2 परत त्याचा अर्ध एल बाय 4. किती आलं? एल बाय 4. त्याचा स्क्वेअर एल स्क्वेअर बाय 16. एल स्क्वेअर बाय 16. देअरफॉर कॉमन डिनोमिनेटर येणार 48. किती येणार? 48. 48 येण्यासाठी याला कितीने मल्टिप्लाय केलं? 4. याला पण 4. काय येणार इथं? 4 ml स्क्वेअर. 4 ml स्क्वेअर. 16 आहे. 48 येण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे 48 येण्यासाठी 4, 48 येण्यासाठी 3. सो किती आले? 3 ml स्क्वेअर. फायनल आन्सर IO इज इक्वल टू 7 ml स्क्वेअर बाय 48. 7 ml स्क्वेअर बाय 48. तुम्ही एवढं सगळं शोधलं, काय सांगतोय मी? सगळं शोधलं. परीक्षेला उत्तर देताना काय देतील? आयसीच्या स्वरूपात देतील आणि सांगतील आयसी म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. तुम्ही हे उत्तर शोधलेलं असेल, पण पेपरला देताना उत्तर वेगळ्या पद्धतीने येईल. म्हणजे कसं येईल बघा. ऑप्शन ए 7/5 आयसी. ऑप्शन बी 7/3 आयसी. ऑप्शन सी 7/4 आयसी. डी 7/2 आयसी. सो हा थोडासा ट्रॅप आहे फक्त. ml स्क्वेअर बाय 48. ml स्क्वेअर बाय 48 ते आपण फोडूया. काय फोडणार आपण? ml स्क्वेअर बाय 4 into 12. 4 into 12. हा 7 तासाच्या बाजूला आणि 48 फोडला आपण 4 into 12. ml स्क्वेअर बाय 12 म्हणजे कोण? आयसी. म्हणजे इकडे उरलं कोण? 7/4 आयसी. काय आलं? 7/4 आयसी. जुने पीवाय क्विज बघा, प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात. रिंगच्या बाबतीत वगैरे विचारून गेलेले आहेत, ह्याच्या बाबतीत पण विचारले जाऊ शकतात. आता रिंग बद्दल बोलतोय मी. कशाबद्दल? रिंग. हे तुमच्या समोर मी जे दाखवतोय ते रिंग आहे. नीट लक्ष द्या. तुमच्या समोर मी जे दाखवतोय ती काय आहे? रिंग. आणि ही अशी ठेवलेली आहे, म्हणजे ह्या प्लेन मध्ये माझ्या समोर जर मी रिंग धरली असेल तर अशी धरलेली आहे. आणि हा जो ऍक्सिस आहे तो तिच्या सेंटर मधून चाललेला आहे. हा जो ऍक्सिस मी दाखवतोय तो तिच्या सेंटर मधून चाललाय आणि इथून असा खाली आला. लक्षात येते? आणि दिस रिंग इज रोटेटिंग अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. कसा आहे हा? पासिंग थ्रू इट सेंटर आणि परपेंडिक्युलर टू दिस प्लेन. प्लेन अशी आहे आणि हा असा चाललेला आहे. सो परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ठीक आहे. ही तीच रिंग आहे. जरी सारखे दिसले नाही तरी सांगा, हे समजून घ्या, हे तीच आहे. ही तीच एक रिंग आहे, तशीच ठेवलेली आहे. फक्त आता ऍक्सिस कसा आहे बघा, या पद्धतीने याच्या एज मधून जातोय. परपेंडिक्युलर टू द प्लेन. परपेंडिक्युलर टू द प्लेन पासिंग थ्रू इट्स एज. ह्याला म्हणतात टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. काय म्हणतात त्याला? टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. समजलं? अजून काय येऊ शकतं? ही तीच डिस्क आहे, तशीच ठेवलेली आहे
आपल्याला याच्या अशा एखाद्या ऍक्सिस भोवती विचारतील, जर ह्या कोपऱ्यातून या बाजूला जातोय तर झाला डायमीटर. काय झाला तो? डायमीटर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग म्हणजे ही अशी फिरते त्याच्या ऍक्सिस भोवती. आलं लक्षात? इथं कशी फिरत होती? ह्या कोपऱ्याभोवती फिरते, इथे सेंटर भोवती फिरते. आता शेवटचा एक पोझिशन, ठीक आहे. ही अशी चाललेली आहे एकाच बिंदू स्पर्श करून, या पद्धतीने अशा प्लेन मध्ये ठेवले असं. मगाशी सुद्धा एज मधून चालली होती, पण कशी चालली होती? परपेंडिक्युलर टू द प्लेन. आता पण कशी चाललेली आहे? कशी चाललेली आहे? टँजेंट टू द प्लेन. फक्त कशी आहे? टँजेंट टू द रिंग बट इन प्लेन. कशी आहे? इन प्लेन. अशी आली तर परपेंडिक्युलर, अशी आली तर इन प्लेन. सो टँजेंट इन प्लेन. हे काय आहे? टँजेंट इन प्लेन. आता नीट लक्ष द्यायचं. एक फॉर्म्युला पार्ट आहे आपला रिंगचा, पासिंग थ्रू द सेंटर. तो किती आहे? एम आर स्क्वेअर. काय आहे? आयसी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. आयसी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. म्हणजे ह्या ऍक्सिस भोवती तुम्हाला माहिती आहे, ह्या ऍक्सिस भोवती तुम्हाला ती व्हॅल्यू माहिती आहे, जी किती आहे? आय सी. हा कोण आहे? ओ. सोडवायचा आहे कोण आपल्याला? आय ओ. सांगा काय होईल मग? आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय सी प्लस एम एच स्क्वेअर. मग आय सी ची व्हॅल्यू किती आहे? एम आर स्क्वेअर. काढली ना आपण आता? किती आहे? एम आर स्क्वेअर. आय सी च्या जागेवर टाकलं एम आर स्क्वेअर. एम एच. त्या दोघांच्यातलं अंतर किती आहे? एच. ही म्हणजे रेडियस. हे काय आहे? रेडियस. एच ची जागा कोणी घेतली? आर स्क्वेअर. काय आलं? आर स्क्वेअर. सो आय ओ इज इक्वल टू ट्वाइस एम आर स्क्वेअर. आय ओ इज इक्वल टू ट्वाइस एम आर स्क्वेअर. सो ह्या पॉइंट भोवती उत्तर किती आहे? या पॉइंट भोवती आपण उत्तर काढतोय, किती आलं? 2 एम आर स्क्वेअर. अर्थात आय ओ इज इक्वल टू 2 आय सी. आय ओ इज इक्वल टू किंवा आय सी इज इक्वल टू आय ओ बाय 2. हे फक्त ह्याच पॉइंटला लागू होतं बरं का. हे मी 2 ऍप्टाइड क्वेश्चन तयार केलेत, पर्याय अशी फिरवले जाऊ शकतात. एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. ठीक आहे, लिहू नका, आधी समजून घ्या. डायमीटर साठी परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरतात. काल मी परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम सांगितलं, त्याचं ऍप्लिकेशन सांगितलं आणि आपल्याला काय करायचंय? त्याचा वापर करायचा आहे. प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम पाहिलेले आपण, बरोबर? मग याच्यामध्ये हा एक हा इन इट्स प्लेन. समजा मी काय मानला? एक्स ऍक्सिस. कालचं लेक्चर केलं असेल तर लक्षात येईल लगेच. हा वाय ऍक्सिस आणि हा कोण आहे तुमचा? झेड ऍक्सिस. पासिंग थ्रू दी सेंटर. म्हणजे हा सेंटर मधूनच जातोय. म्हणजे हा जो झेड आहे तो कशाचं काम करणार आहे? सेंटरचं. हा मुद्दा क्लिअर? काय सांगतो आपल्याला हे थेरम? आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. हा जर एक्स ऍक्सिस बरोबरचा पुढे नेला तर तो कोण आहे? डायमीटर साठी. आणि हा आय वाय सुद्धा कोण आहे? डायमीटर साठी. हा डायमीटर आणि हा पण डायमीटर. काय मिळालं बाळांनो? आय झेड इज इक्वल टू ट्वाइस आय डी. आय झेड इज इक्वल टू ट्वाइस आय डी. बट आय झेड इज नथिंग बट आय सी. आय सी इज इक्वल टू ट्वाइस आय डी. सो आय डी इज इक्वल टू आय सी बाय 2. आय डी इज इक्वल टू आय सी. सो आय डी, आय सी ची व्हॅल्यू किती आहे? एम आर स्क्वेअर बाय 2. सो आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. समजलेलं आहे? काही शंका? मग डायमीटर साठी जर सोडवायचं असेल रिंगचं तर काय करायचंय? भागिले 2. सो आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. समजलेलं आहे? ठीक आहे, चलो. आता टँजेंट इन प्लेन. टँजेंट इन प्लेन हा सुद्धा पॅरलल आहे. कोणाला? अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. लक्षात घ्या, रिंगचा सेंटर ऑफ मास म्हणजे सेंटर. रिंगचा सेंटर ऑफ मास म्हणजे कोण? सेंटर. हा ऍक्सिस कुठून जातोय? सेंटर ऑफ मास. त्याचं ओरिएंटेशन दिलेलं नाही स्टेटमेंट मध्ये. स्टेटमेंट काय सांगतं? स्टेटमेंट काय सांगतं? त्या स्टेटमेंट मध्ये इज इक्वल टू सम ऑफ
मग की आवश्यक असणारं स्टेटमेंट सांगतो तुम्हाला मी. इज इक्वल टू सम ऑफ इट्स एम about an axis passing through it, center of mass and product of कोण mass of the body and square of distance between two parallel axes. अटका आहे तो ऍक्सिस कुठून गेला पाहिजे, सेंटर ऑफ मास. मग हा आपला जातोय सेंटर ऑफ मास मधून. फक्त तो आता डायमीटर बरोबरचा ऍक्सिस आहे. कुठला आहे, डायमीटर. मग आता आय डी हा कशाचं काम करणार आहे, आय सी बरोबर. मग आय ओ इज इक्वल टू काय, आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय सी च्या जागेवर कोण येणार, आयडी. आयडी कोण आता काढला होता आपण, एम आर स्क्वेअर बाय 2. एम आर स्क्वेअर बाय 2. हे अंतर म्हणजे कोण, रेडियस. हे असं ठेवलंय ना, 3D नाही डायग्राम ही तुम्हाला दिसताना ही अशी जर बघितली तर ही काय होणार आहे, रेडियस. ही सुद्धा रेडियसच आहे. नाहीतर म्हणतात सर ही रेडियस किती मोठी दिसती की किती छोटी दिसती. फिजिक्स मध्ये तुम्ही अजून लिंबू टिंबू आहात. म्हणजे हे फक्त दाखवताना अशी दाखवलेली आहे, कळतंय का. जर अशी करून दाखवली तर इकडचा आणि इकडचा अंतर रिंग मधलं सारखंच आहे, रेडियस तेवढीच असते. सो याच्या जागेवर काय आलं, आर. इथं आलं एम आर स्क्वेअर. सो दिस इज एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस एम आर स्क्वेअर. एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस एम आर स्क्वेअर. अख्खा एम आर स्क्वेअर, अर्धा एम आर स्क्वेअर. टोटल किती झाला, 1.5 एम आर स्क्वेअर म्हणजे 3/2 एम आर स्क्वेअर. सो दिस इज इक्वल टू 3/2 एम आर स्क्वेअर. दिस इज इक्वल टू आय कुठे, टेंजेंट इन प्लेन. जा त्यामुळे इथं आय ओच लिहितोय मी, 3/2 एम आर स्क्वेअर. या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात आली का बघा, टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन काढायचं असेल तर सेंटर मध्ये एम आर स्क्वेअर मिळवायचा आहे. टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन काढायचं असेल तर सेंटर मध्ये एम आर स्क्वेअर मिळवायचा आहे. आणि इन प्लेन काढायचं असेल, काय काढायचं असेल, इन प्लेन, तर डायमीटर मध्ये एम आर स्क्वेअर मिळवायचा. एवढंच लक्षात ठेवा. सेंटर साठी परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर साठी सेंटर, परपेंडिक्युलर साठी सेंटर, आणि इन प्लेन साठी डायमीटर, इन प्लेन साठी. आणि एवढं सांगून जरी नाही आठवलं तर इन प्लेन आणि डायमीटर मधल्या आय आय वर कॉन्सन्ट्रेट करा. आणि हे पण येत नसेल तर आय 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 अवघड आहे. इन प्लेन आणि डायमीटर सर का पाठ करून घेतलं आमच्याकडून सांगतो. आता हे मी तुम्हाला ऍप्लिकेशन शिकवले, पण प्रत्येकच वेळेस प्रत्येकच बॉडीसाठी एवढं सगळं वेळ आपल्याकडे खर्च करायला नाही. मी डायरेक्ट टेबल तयार करून देतोय तुम्हाला. आपण कुठल्या कुठल्या बॉडीज पाहिल्या, रिंग. दुसरी कुठली पाहिली, डिस्क. तिसरी कुठली पाहिली, सॉलिड स्पेअर. कुठली, सॉलिड स्पेअर. पुढची कोण, हॉलो स्पेअर. ठीक आहे, चला. प्रत्येकाच्या सेंटर साठीचा फॉर्म्युला पाठ आहे का तुमचा, सेंटर साठीचा फॉर्म्युला काय, रिंग साठी एम आर स्क्वेअर, रिंग साठी एम आर स्क्वेअर. डिस्क साठी एम आर स्क्वेअर बाय 2, डिस्क साठी एम आर स्क्वेअर बाय 2. सॉलिड स्पेअर साठी 2/5 एम आर स्क्वेअर, 2/5 एम आर स्क्वेअर. हॉलो स्पेअर साठी 2/3 एम आर स्क्वेअर, 2/3 एम आर स्क्वेअर. हे पाठ आहे तुमचं. आता परपेंडिक्युलर टू द प्लेन, परपेंडिक्युलर टू द प्लेन काय करायचं सांगितलं मी, सेंटर मध्ये एम आर स्क्वेअर मिळवायचा. टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन, सेंटर मध्ये काय करायचं, एम आर स्क्वेअर मिळवायचं. बोला पटापटा. एम आर स्क्वेअर मध्ये एम आर स्क्वेअर मिळवले, ट्वाइस एम आर स्क्वेअर. हे अर्धा एम आर स्क्वेअर आहे, एम आर स्क्वेअर बाय 2. त्यात परत एम आर स्क्वेअर मिळवायचा, अर्धा एम आर स्क्वेअर अधिक अख्खा एम आर स्क्वेअर. किती झालं, 3/2 एम आर स्क्वेअर, 3/2 एम आर स्क्वेअर. हे 2/5 एम आर स्क्वेअर आहे. सोपं आहे. प्लस एम आर स्क्वेअर करायचे, ह्या दोघांची बेरीज करायची. किती झाली, 7. 7/5 एम आर स्क्वेअर, 7/5 एम आर स्क्वेअर. 2/3 एम आर स्क्वेअर किती आली, 5/3 एम आर स्क्वेअर. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते. आता डायमीटर, आता काय डायमीटर. हा तक्ता मी पहिल्यांदा जरा वेगळा केलाय. मी नेहमी डायमीटर शिकवतो याच्यानंतर 2 नंबरला. आता थोडा वेगळा घेतला. डायमीटरला काय करायचं, सेंटरचा फॉर्म्युला प्रत्येकाचा माहिती पाहिजे तुम्हाला. सेंटरचा प्रत्येकाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, जो तुम्हाला माहिती आहे. मी आता पाहिलं, तुम्ही प्रत्येकाने उत्तर दिली. पण डायमीटर परत एकदा तेच, डी आय डाय डिवाइड बाय डाय. म्हणजे जो सेंटरचा फॉर्म्युला असतो त्याला 2 ने भागायचं. सेंटरच्या फॉर्म्युल्याला 2 ने भागायचं. हा कोण आहे, एम आर स्क्वेअर. काय आलं, एम आर स्क्वेअर बाय 2. हा कोण आहे डिस्क साठीचा, एम आर स्क्वेअर बाय 2. त्याला 2 ने भागायचं. काय आला, एम आर स्क्वेअर बाय 4. काय आला,
एम आर स्क्वेअर बाय 4. आता याची गंमत आहे, सेंटर मधून जो जाणार आहे तो डायमीटर मधून जातो. कोणाच्या? स्पेअरच्या बाबतीत. स्पेअरच्या सेंटर मधून जो जातो तो ह्या एज मधून निघतो, सेंटर मधून जातो आणि पलीकडं परत ह्या एज मधून बाहेर पडतो. एज टू एज जाणारा जर हे असेल, काय म्हणू आपण त्याला, एखादा आपण त्याला शब्द काय वापरतो पुस्तक ह्याच्यामध्ये आपण कॉर्ड. सर्कलच्या बाबतीत शब्द काय वापरतो आपण? कॉर्ड. इथे आपण हा असा ऍक्सिस धरतोय की स्पेअर मधून ह्या एज कडून निघेल, ह्या एज मधून बाहेर पडेल आणि सेंटर मधून पण जाईल. तो सेंटर मधून जाणारा पण ऍक्सिस होतोय आणि डायमीटर पण. कळतंय का सर? काय बडबड केली कळलं नाही. एक वाक्य फक्त लक्षात ठेवा, स्पेअर साठी सेंटर आणि डायमीटरचा ऍक्सिस सेम असतो. स्पेअर साठी सेंटर आणि डायमीटरचा ऍक्सिस सेम असतो. म्हणजे हेच दोन ऍक्सिस कोणाला येतात? डायमीटरला येतात. हेच दोन ऍक्सिस सॉलिड स्पेअर आणि हॉलो स्पेअरच्या डायमीटर साठी येतात. समजलेलं आहे? ठीक आहे. आता टँजेंट इन प्लेन काय? आता टँजेंट इन इट्स प्लेन. टँजेंट इन प्लेन. चला, टँजेंट इन प्लेन साठी काय करणार आहे आपण? टँजेंट इन प्लेन साठी काय करता येईल आपल्याला? सांगितलं ना मगाशी मी, डायमीटर मध्ये एम आर स्क्वेअर. डायमीटर मध्ये एम आर स्क्वेअर किती इथं? अर्धा एम आर स्क्वेअर. त्यात परत एक एम आर स्क्वेअर मिळवायचं. किती झालं? 3/2 एम आर स्क्वेअर. 3/2 एम आर स्क्वेअर. ठीक आहे. एम आर स्क्वेअर बाय 4 चतकोर 1/4. किती? 1/4. त्यात परत एक एम आर स्क्वेअर मिळवला. 5 एम आर स्क्वेअर मध्ये अख्खा एम आर स्क्वेअर म्हणजे किती झाला? 1/4. म्हणजे किती? 5वा भाग अजून ऍड झाला. 5/4 किती आलं हे? 5/4 एम आर स्क्वेअर. ठीक आहे. परत एकदा तेच, स्पेअर साठी इन प्लेन आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन एकच असतं. इन प्लेन आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन एकच असतं. इन प्लेन आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन हे कसं असं? सेम असणार. समजलेलं आहे? काही शंका? सो हा जो चार्ट आहे तो तुमचा पाठ असला पाहिजे. ठीक आहे. कसा तयार करायचा परत एकदा सांगा मला पटपट. पटपट सांगा फक्त. आता पहिलं काय घ्यायचं आपल्याला? सेंटर मधून जाणारा. आता थोडा बदल करतो. दुसऱ्यांदा काय घ्यायचं? डायमीटर मधून जाणारा. मग घ्यायचा परपेंडिक्युलर टू द प्लेन आणि सगळ्यात शेवटी घ्यायचा परपेंडिक्युलर और टँजेंट इन प्लेन. टँजेंट इन प्लेन. पहिली बॉडी आपण घेऊया रिंग. पहिली घेतली रिंग, दुसरी डिस्क, तिसरी सॉलिड स्पेअर, चौथी घेऊया हॉलो स्पेअर. काय शंका आहेत पर्यंत? ठीक आहे. सेंटर साठीचे फॉर्म्युले सांगा पटपट. रिंग एम आर स्क्वेअर, डिस्क एम आर स्क्वेअर बाय 2, सॉलिड स्पेअर 2/5 एम आर स्क्वेअर, हॉलो स्पेअर 2/3 एम आर स्क्वेअर. समजलं? डायमीटरला काय करायचं? सेंटरच्या फॉर्म्युल्याला 2 ने भागायचं. सेंटरचा जो फॉर्म्युला असेल त्याला 2 ने भागायचं. सो एम आर स्क्वेअरला 2 ने भागूया. एम आर स्क्वेअर बाय 2 याला 2 ने भागलं एम आर स्क्वेअर बाय 4. इथे 2 ने भागू नका. सेंटर मधून जाणारा आणि डायमीटर मधून जाणारा सेम आहे स्पेअर साठी. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. चला, परपेंडिक्युलर टू द प्लेन. कोणामध्ये एम आर स्क्वेअर मिळवायचा? परपेंडिक्युलर सेंटर. परपेंडिक्युलर सेंटर. एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर ट्वाइस एम आर स्क्वेअर. एम आर स्क्वेअर बाय 2 3/2 एम आर स्क्वेअर. ठीक आहे. 7/5 एम आर स्क्वेअर आणि 5/3 एम आर स्क्वेअर. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. पुढे आता इन प्लेन साठी, इन प्लेन डायमीटर मध्ये. कशामध्ये? डायमीटर मध्ये. मग डायमीटरचा काय आहे? एम आर स्क्वेअर बाय 2. पुढे काय होणार मग? दीड, सॉरी अर्धा आहे, दीड. 3/2 एम आर स्क्वेअर. 3/2 एम आर स्क्वेअर 1/4. मग काय होणार? 5/4 एम आर स्क्वेअर. आणि हे दोघं काय आहेत? सेम आहेत जैसे ते. समजलं? अजून काही पॉइंट सांगतोय ते महत्वाचे आहेत, लक्ष राहू द्या. रिंग. काय? रिंग. या पद्धतीने समजा तुम्ही रिंग घेतली आणि सिलेंडर घेतला, हॉलो सिलेंडर. या पद्धतीने कसला? हॉलो सिलेंडर घेतला. तर रिंग आणि हॉलो सिलेंडर फक्त हा ऍक्सिस घ्यायचा पासिंग थ्रू द सेंटर. असा. असं जर असेल
तर याचा फॉर्म्युला पासिंग थ्रू द सेंटर एम आर स्क्वेअर टू आहे, तर याचा सुद्धा काय असतो एम आर स्क्वेअर आहे, तर याचा सुद्धा काय असतो एम आर स्क्वेअर. रिंग आणि हॉलो सिलेंडर. ठीक आहे. याच्या उलट आता समजा डिस्क असेल, काय असेल डिस्क. ठीक आहे. आणि आपण काय घेतला सिलेंडर घेतला, फक्त हा कसा घेतला सॉलिड सिलेंडर आणि डिस्क. याच्या सेंटर मधून गेला फॉर्म्युला काय आहे एम आर स्क्वेअर बाय 2. काय आहे एम आर स्क्वेअर बाय 2. आणि सॉलिड सिलेंडर साठी सुद्धा पासिंग थ्रू द सेंटर फॉर्म्युला काय आहे एम आर स्क्वेअर बाय 2. समजलं. सो रिंग आणि हॉलो सिलेंडर पासिंग थ्रू इट सेंटर, डिस्क आणि सॉलिड सिलेंडर पासिंग थ्रू इट सेंटर. पण त्याचं ओरिएंटेशन बघून घ्या आता वेगळा थोडासा. सिलेंडरच आहे पण असा आहे, आणि हा सॉलिड सिलेंडर आहे. काय आहे सॉलिड सिलेंडर ऑफ लेंथ एल. त्याची लांबी किती आहे एल. आणि आपल्याला प्रश्न विचारला एम आय पासिंग थ्रू इट सेंटर अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. काय करायचं हा एम आर स्क्वेअर बाय. आता त्यांनी जे सांगितलं ते उत्तर अर्धवट बरोबर आहे. काय करायचं बघा, डायरेक्ट कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. हे दिसताना तुम्हाला थिन युनिफॉर्म रॉड सारखं दिसतंय. कसं दिसतंय थिन युनिफॉर्म रॉड, आणि त्याच्या पासिंग थ्रू दी सेंटर. मग बरोबर आहे एम एल स्क्वेअर बाय 12. पण हे अर्धच बरोबर आहे. जर आपण एवढी स्लाइस काढली, लक्षात ठेवायला सोपं जाऊन म्हणून सांगतो मी, एवढी स्लाइड काढली तर थोडक्यात हे काय आहे सॉलिड सिलेंडर आहे ना, म्हणजे हा सगळा भरीव आहे. त्यातून आपण बरोबर कापली तर एक डिस्क निघेल. काय निघेल एक डिस्क. आणि तो जो ऍक्सिस आहे तो या कोपऱ्यातून या कोपऱ्यापर्यंत निघालाय, म्हणजे त्याच्या डायमीटर मधून जातोय. सेंटर मधून पण जातोय आणि त्याच्या डायमीटर मधून जातोय. मग डिस्कचा डायमीटरचा फॉर्म्युला काय आला एम आर स्क्वेअर बाय 4. हा याचा फॉर्म्युला आहे. बस एवढं पाठ ठेवा. याला रॉड सारखं कन्सिडर करायचं. पासिंग थ्रू द सेंटर आहे, रॉडच्या पासिंग थ्रू द सेंटर काय फॉर्म्युला आहे एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस. आणि या पद्धतीने जातोय तो सॉलिड सिलेंडरच्या. तर इथे थोडक्यात एक डिस्क धरायची आणि त्याच्या डायमीटर मधून चाललोय आपण एम आर स्क्वेअर बाय 4. तो या ठिकाणी फॉर्म्युला असणार आहे एम एल स्क्वेअर बाय, हे आर नाही बरं का 12 एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस एम आर स्क्वेअर बाय 4. ठीक आहे. सेम आता या कोपऱ्यासाठी विचारलं. आता लावा बरं तुमचं लॉजिक, काय उत्तर यायला पाहिजे. एज मधून चाललाय. कुठून चाललाय एज. काय येणार सांगा एज साठी उत्तर. एज मधून चाललेला आहे, उत्तर काय येईल इथं उत्तर ठरलेलं एज मधलं किती एम एल स्क्वेअर बाय 3. किती आलं एम एल स्क्वेअर बाय 3. आणि अगेन सेम लॉजिक बघायचं सारखं डिस्कचं एम आर स्क्वेअर बाय 4. समजलं. सो सेंटर मधून जात असेल तर रॉडचं सेंटर आणि डिस्कचा डायमीटर एम एल स्क्वेअर अपॉन 12 प्लस एम एल स्क्वेअर बाय 4. आणि एज साठी एम एल स्क्वेअर बाय 3 प्लस एम आर स्क्वेअर बाय 4. समजलेलं आहे शंका. एम एल स्क्वेअर बाय 3 प्लस एम आर स्क्वेअर बाय 4 समजलेलं आहे का. ठीक आहे. पुढे टॉर्क acting on rotating body. Torque which acting on rotating body. जी बॉडी रोटेशनल मोशन मध्ये आहे तिच्यावर ऍक्ट होणारा टॉर्क. बेसिक फॉर्म्युला आहे टो इज इक्वल टू एफ आर. जर टर्निंग इफेक्ट असेल, काय असेल टर्निंग इफेक्ट, दरवाजा रोटेट होत नाही, काय होतो टर्न होतो, त्यावेळेस अप्लाय केलेलं फोर्स आणि आर म्हणजे मोमेंट आर्म. फोर्स इंटू मोमेंटा. टॉर्क इज इक्वल टू, समजा पूर्ण रोटेशन होत असेल तर हे फोर्स आहे
खालच्या दिशेने हे फोर्स आहे विरुद्ध दिशेने, टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस कॉन्स्टिट्युएट कपल, काय म्हणतात त्याला, कपल. आणि हे झालं डिस्टन्स बिटवीन दीज टू फोर्सेस, डिस्टन्स बिटवीन. याच्यानंतर तयार होतं रोटेशनल मोशन. काय प्रोड्यूस होतं, रोटेशनल मोशन. लक्षात येते. पुढे आपण ह्या सिलेबस मध्ये जो शिकतो तो टो इज इक्वल टू आय अल्फा, टो इज इक्वल टू आय अल्फा. इट रिझेम्बल्स एफ इज इक्वल टू मा, इट रिझेम्बल्स एफ इज इक्वल टू मा. लिनियर मोशन प्रोड्यूस करायला कशाची गरज आहे, फोर्स. प्युअर रोटेशनल मोशन प्रोड्यूस करायला कशाची गरज आहे, टॉर्क. आय कशाचं काम करतो, मोमेंट ऑफ इनर्शिया इन द रोटेशनल मोशन. एम कोणाचं काम करतो, मास म्हणजेच इनर्शिया कशामधलं, लिनियर मोशन. हे लिनियर मोशन मधलं असेलरेशन, हे अँग्युलर मोशन म्हणजे रोटेशनल मोशन मधलं असेलरेशन. सो टो इज इक्वल टू आय अल्फा, टो इज इक्वल टू आय अल्फा. पुढे कॉन्सेप्ट आहे अँग्युलर मोमेंटम. काय आहे, अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम जसं लिनियर मोशन मध्ये आपण लिनियर मोमेंटम पाहिलं. काय पाहिलं होतं, लिनियर मोमेंटम. मोशन दाखवण्यासाठी आपल्याला दोन प्रकारच्या क्वांटिटीची, फिजिकल क्वांटिटीची गरज पडते. एक असते तिची कायनेटिक एनर्जी आणि दुसरं असतं मोमेंटम, कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम. मग तसं रोटेशनल मोशन मध्ये जी मोमेंटम आहे याला म्हटलं जातं अँग्युलर मोमेंटम, विच इज मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. Angular momentum is moment of linear momentum. So L is equal to R into P, R into P. ठीक आहे. आपण जी डेफिनेशन अभ्यासतो ती आहे प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इन अँग्युलर वेलोसिटी. L is equal to I ओमेगा, L is equal to I ओमेगा. याचं SI युनिट काय येणार आहे बघा. I कशामध्ये मोजला जातो, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. ओमेगा कशामध्ये मोजला जातो, रॅडियन पर सेकंद. त्यातला रॅडियन लिहायचं नाही, मग खाली रॅडियन पर सेकंद आहे, भागिले सेकंद असणारा वर आला. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद किंवा किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंद इनवर्स, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंद इनवर्स असं देखील हे मांडलं जाऊ शकतं. ठीक आहे. याचं डायमेन्शन विचारलं आपल्याला, कशाचं, एलचं डायमेन्शन जर विचारलं, किलोग्रॅम म्हणजे कोण, मास, काय होणार m⁻⁴. ठीक आहे. m म्हणजे कोण, मास, काय होणार आहे, लेंथ, l स्क्वेअर. पुढे टाइम, सेकंद कोण आहे, टाइम, टाइम⁻⁴. सो टाइम⁻⁻⁴, टाइम⁻⁻⁴. सो मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, l चं डायमेन्शन m⁻⁴, l स्क्वेअर, t⁻⁻⁴. समजलेलं आहे. ठीक आहे. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लिनियर कंजर्वेशन ऑफ, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम जसा आहे तसाच लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तिथे एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट नाही व्हायला लागत बॉडीवर, त्यानंतर तो नियम अप्लाय होतो. तसं इथं देखील जी तिथे आपण आठवत असेल, जर व्यवस्थित अभ्यास केला असेल, जी कॉलायडिंग सिस्टीम आहे त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होता कामा नाही. इथं सुद्धा इफ नो एक्सटर्नल फोर्स, नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट्स ऑन द बॉडी, नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट्स ऑन द बॉडी. सो टो इज इक्वल टू 0. टो म्हणजे काय, टो इज इक्वल टू dl/dt. काय आहे, dl/dt. न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड दिस चेंज ऑलवेज टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. मग आपल्याला मिळतं F इज इक्वल टू dp/dt, dp चेंज इन लिनियर मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. त्याच धर्तीवर टो इज इक्वल टू dl/dt. पण नो एक्सटर्नल टॉर्क्स ऍक्ट्स ऑन द बॉडी म्हणजे टो इज इक्वल टू 0. याचा अर्थ dl/dt 0 आहे, म्हणजे अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहते, चेंज होत नाही. सो सरळ सरळ इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट्स ऑन द बॉडी, तो जर किती असेल, 0 असेल,
तो किती असेल 0. अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. अर्थात L1 इज इक्वल टू L2. L1 इज इक्वल टू L2. मग L1 समजा अशी असेल I1 ओमेगा 1. I1 ओमेगा 1 बिकॉज L चा फॉर्म्युला काय आहे I ओमेगा. सो L चा फॉर्म्युला काय होईल I ओमेगा. I1 ओमेगा 1. जो मोठा त्याचा पार्टनर छोटा. मग हा जर I मोठा असेल तर ओमेगा काय होतो छोटा होतो. ठीक आहे. जो छोटा त्याचा पार्टनर मोठा. I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. समजतंय. मी काल उदाहरण दिलं असेल, परत आज उदाहरण देतोय तुम्हाला. जे पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे, समजा एखादा डान्सर आहे जो डान्स करतो आहे अशा व्हीलवर, जे व्हील काय आहे मोशन मध्ये. मग डान्स करत असताना त्याचे हातवारे असे काहीतरी झाले की जेणेकरून हात वगैरे लांब गेलेत, म्हणजे शरीरालाच त्यांनी पसरलेत. काय झालं मग अशा परिस्थितीत मास डिस्ट्रीब्युशन इज अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मास डिस्ट्रीब्युशन इज अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. असं झालं म्हणजे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला की स्पीड काय होतं कमी होतं. आणि हेच हात त्यांनी जवळ घेतले डान्स करता करता, तर डिस्ट्रीब्युशन इज क्लोज टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग क्लोज टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन झालं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला की स्पीड काय होतं वाढतं. म्हणजे हात जवळ आले की ते व्हील जोरात फिरणारे आणि लांब केलं की हळूहळू फिरणारे. सो I मोठा ओमेगा छोटा. I छोटा ओमेगा मोठा. पुढे ओमेगा म्हणजे 2πn. ओमेगा म्हणजे 2π1. सो I1 2πn1. I1 2πn1. पुढे I2 2πn2. 2πn2. 2π कॅन्सल. याचा अर्थ I1n1 इज इक्वल टू I2n2. असंही तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. वी नो दॅट n इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. n इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. हे असं होऊ शकतं I1 by T1 इज इक्वल टू I2 by T2. I1 by T1 इज इक्वल टू I2 by T2. हे रिअरेंज करून आपण असं लिहू शकतो I1 by I2 इज इक्वल टू T1 by T2. हे I2 इकडे आलं, हे T1 पलीकडे गेलं. I1 by I2 इज इक्वल टू T1 by T2. समजलेलं आहे का? या धड्यातले मला आवश्यक वाटणारे बहुतांशी म्हणजे ऑलमोस्ट सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हेलॉसिटी राहिलेला आहे, असलेरेशन राहिलेलं आहे, मात्र त्याचा उपयोग ज्या कारणासाठी करायचा ते मी डायरेक्ट सांगितलं तुम्हाला. जो जोरात असेल त्याला किती वेळ लागेल नाही का सांगितलं मग अशी. मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याचा जास्त त्याला त्याची व्हेलॉसिटी कमी, आणि ज्याची व्हेलॉसिटी कमी त्याचा टाइम जास्त. तो ट्रेंड मी तुम्हाला सांगितलेला आहे. बाकी आवश्यक असणारे फॉर्म्युले सगळे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदा रिवाइज करा. लेक्चर मुद्दाहून रेकॉर्ड केलेलं आहे. परत एकदा रिव्हिजन करताना हे पहा, म्हणजे सगळे फॉर्म्युले क्लिअर होतील आणि गणित सोडवायला किंवा त्याच्यावरचे प्रश्न सोडवायला तुम्ही मोकळे होता. समजलेला आहे? ठीक आहे. थँक्यू.